नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं. आणि आज मी परत एक नवीन व्लॉग घेऊन आलो तुमच्यासमोर. आणि आज आम्ही चाललो आहे ते म्हणजे माणेगावला, म्हणजेच दत्ताच्या मंदिरामध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे, तुम्हाला पण माहीत असेल. आणि मागच्या वेळेलासुद्धा आम्ही गेलेलो तिकडं. सो आज परत एकदा जाऊया म्हटलं. आणि माझ्यासोबत आहे अभि येणार आहे, बाबा पण आणि वल्लभ आहे. सो आता मी रेडी झालो आहे, सगळं इकडं खाऊन सगळ्यांचं झालेलं आहे. आणि आता वाजले 9:30. सो आता मी कार घेऊन जाणार आहे वल्लभाकडे. तिथून मग त्यांचीच कार घेऊन आम्ही पुढं निघणार आहे जायला. सो बघूया कसं पुढं काय काय होतं ते. सो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सो चला, फायनली पोचलेलो आहे मी वल्लभच्या घरी. बघा आता मी चाललो आहे, 9:15 झाले आहे. लेट घातली आता, लेट आम्ही किती वाजता आम्ही ठरवलेलं जायचं? 8:30 वाजता वाजलाय बघ भाई 9:47. ऑलमोस्ट आम्हाला पोचायला किती 2-2.5 तास पाहिजे. आणि मध्ये एक ब्रेक घेणार आहे आम्ही. 102 आहे. मग तिथून पुढचा स्पॉट एक पुढे कळेल तुम्हाला. सो बघा, पहिले आलो इकडं पेट्रोल फुल करायला. सो पेट्रोल बी फुल केलाय. सो या बरे चल या. काय रे पेमेंट फायनली पेट्रोल घालून तर निघालोय पुढे जायला परत कंटिन्यू. आणि आज वातावरण तर एकदम मस्तच आहे, पावसाचं काय नावच नाही बघा. आणि पुढे ढग तो काळा ढग आहे. मागचे 2 दिवस आमकं नको गेला नाही रे पावसात, जाम गेला सामके. चला चल जाऊया. आता आम्ही पोहोचलेलो आहे इकडं. कुठे रे? कोलवाळे नाही, कोलवाडी पेडणे हायवे तो म्हापशाहून डायरेक्ट पेडण्याला जातो. आणि आता आम्ही पहिला स्टॉप घेणार आहे तो म्हणजे बांद्याला. वाजले 11. वाजला इकडं बाई. म्हणजे आता आम्ही पोहोचलेला इकडं बांद्याला. वाजले 11:30 आले. आणि बघा हो आहे हायवे. आणि इथं आम्ही आता ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो आहे, श्री समर्थ हॉटेल. ए काय खाणार रे? काय असेल स्पेशल? मिसळ पाव. तर बघूया आता आम्ही चाललो आहे आतमध्ये, बघूया काय म्हणतात. बघा फायनली इकडे मागवले आहे मिसळ पाव. 3 मिसळ घेतले आणि इकडं भाऊन घेतले आंबोळी यायची आहे अजून. भुका लागलाय घ्या तर खाऊन घेऊया आता. बघा इकडं आंबोळी पण आलेली आहे. चला आता आम्ही इकडे खाऊन घेतो मंडळी. आता फायनली आम्ही मिसळ पाव खाऊन बाहेर चाललेला आहे परत. आणि मिसळ कशी होती रे? बेस्ट होती मिसळ, आवडली रे. लास्ट फरसाणाची चालून शेवच आणून दिला. त्याचे पण पैसे काढले, पण 20 रुपये काढले. आणि आता उरलंय 21 किलोमीटर आहे बघा. 12:30 दिलाय टायमिंग. आणि गोवा मुंबई हायवे आहे बघा. ट्रॅफिक कोणच नाही बरं इकडं, ट्रॅफिक नाही. मंडळ आहे बघा फायनली आता पोहोचले. आणि आता रोड जातोय तर पुढे जातोय गावात. आणि बघा इकडं आता माणगाव श्री दत्त मंदिराकडे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी. आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत. हे फायनली पोहोचलेलो आहे आम्ही. आणि इकडं पुढं काम चालू आहे वाटतं काहीतरी, म्हणून गाडी आम्ही पाठीत मागे लावली. ऊन कसलं रे आम्ही मेरे. आणि आमच्या इथं आमचं पावसान धुमाकूळ घातलाय. चला हे घेतले रे वल्लभ आण बरे. काय घेतो रे वल्लभ? घे.
आता पोचलेला आहे बघा माणगाव मंदिरामध्ये आणि आरती चालू आहे बघा. सारखी आम्ही आरतीला पोचलेला आहे. तर मंडळी बघा इकडे आता काढलंय मी पहिली कुपन काढलंय, कारण आता दुपारी 1 वाजता महाप्रसाद असतो सो त्याच्यासाठी. आणि इकडं महाप्रसाद फ्री आहे आणि इकडं 12 महिने तुम्हाला महाप्रसाद मिळतो दुपारी 1 वाजता. आणि दर गुरुवारी इकडं संध्याकाळची इकडं पालखी असते 7:30 पावणे 8ला. तर बघा आता आरती होऊन आता आम्ही राहिलो ते रांगेमध्ये म्हणजे दर्शन घ्यायला. आणि लोक आज तसे कमी आहे एरवी, नाही तर गुरुवारी तर खूपच असतात. आणि आता थोड्याच वेळात आम्ही इकडे दर्शन घेणार आहे. सो दर्शन घेऊन मग डायरेक्टली मग महाप्रसादलाच जाणार आहे. सो चला आता वाजलं आहे करेक्ट 1 वाजला आहे आणि आता आम्ही इकडं आलो आहे ते म्हणजे महाप्रसाद घेण्यासाठी. लाईनमध्ये सगळे राहिलेले आहे बघा. आणि ते कुपन असतं ते त्यांच्याकडे खालती द्यायचं असतं. सो ते कुपन देऊन आता आम्ही राहिलो इकडं 124, 27, 28. सो चला आता आम्ही इकडं महाप्रसाद जेवतो आणि मगच भेटतो तुम्हाला. जरा बघा इकडं आता महाप्रसाद घेतलेला आहे आणि आता मी इकडं जेवतोय. आणि म्हणजे तुम्ही आता इकडे पाहू शकता इकडं नित्यक्रम दिलेला आहे म्हणजे रोजचं जे काय होतं पूजाबी वगैरे किती वाजता सगळं. आणि त्यानंतर मग इकडं आहे बघा जे दत्त मंदिर माणगाव संपूर्ण इकडं माहिती दिलेली आहे, तुम्ही इकडं वाचू शकता. सो समजेल तुम्हाला. आता मी थोडा वेळ इकडे बसणार आहे. आत्ता जेवण झालं आमचं. तर मंडळी आता महाप्रसाद बी घेऊन झालेला आहे आमचं आणि आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे इकडं समोरच एक लक्ष्मी देवी मंदिर आहे देवीचं. सो तिथं आम्ही चाललो आहे. आणि त्यानंतर आता नेक्स्ट जाणार आहे ते म्हणजे लक्ष्मी नारायणचं एक मंदिर आहे कुडाळला, फेमस मंदिरापैकी एक आहे. सो तिथं पण जाणार आहे. 2 वाजले आहे. तर पोचलेलं आहे मी बघा इकडं लक्ष्मी देवी मंदिर. मंडळी आता आम्ही इकडचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय ते म्हणजे इकडं कुडाळला वालावलला म्हणजे तिकडे एक लक्ष्मीनारायणचं एक मंदिर आहे. ते एक बरं फेमस मंदिर आहे. सो इथून 30 किलोमीटर आहे सारखं. वाजलेलं आहे 2:15 झाले. सो चला मंडळी जाऊया. मंडळी फायनली पोहोचलेलं आहे आम्ही इकडं लक्ष्मीनारायण मंदिर वालावलला. आणि असं हे म्हणजे गावामध्ये आहे सामकं एक सिच्युएटेड लोकेशन आहे. आणि हे आहे वालावलचं मंदिर आणि हे खूप फेमस आहे टेम्पल. मंदिर पण मोठं आहे. बाजूला तुम्ही इकडे बघू शकता परिसर हे असं आहे. इकडं पाहू शकता मंदिराच्या भीतरचा हा आवार आहे आणि इकडचं कसं केलंय ते सगळं जुनं आहे म्हणजे पहिलीच्या काळातलं सगळं. मी इथं पाहू शकता इकडं मंदिराच्या बाजूला तिकडे बघा
तळी आहे बघा, केवढी मोठी आहे ती बघा. कमळा आहे बघा. कुठे रे? ही ती बघ कमळांची आहे. एकदम मस्त मंदिर आहे इकडचं. तुम्ही कधी इकडं आलात म्हणजे कुडाळच्या बाजूला आलात इकडं नक्की या एकदा. आणि बघा इकडं फोटोग्राफी चालली यांची, माझे काढत नाही, आपापलेच काढतात म्हणे. तू तिकडे बसून थांब म्हणे मग असा राहण्याला काय नाही. हे बघा आता फायनली आता वालावलचं मंदिर बघून आता आम्ही आलो ते इकडं बांधाला पोचलोय. आणि इकडं आता चहा प्यायला आलो. इकडं बांधा स्टॉप इकडचं सगळं बांधा आहे. तर आता बघूया इकडं प्युअर व्हेज मध्ये चाललोय. माऊली नाही कुठं तरी आहे. होय इथं या बरं. काय रे आनंदी इथं संस्कार एक आणि होता बरं. हा इथंच ते आम्ही इथं खाल्लेलं ते मिसळ पावी. आम्ही आधी सँडविच खात होतो. अरे ते मग आम्ही ओमकारला हा ते इथं आलेलो. काय करूया हा काय करूया त्या बरं. बघा किती वेळानंतर इकडं पुरी भाजी आलेली आहे. गरम आहे नमकी एकदम. चहा सांगितलाय पण आलाच नाही अजून. आणि याने स्प्राईट सांगितलेलं. तयार करतात आतमध्ये गॅस मारून आणतात वाटतं लिंबात लिंबू चला आता फायनली आता खाऊन पोटभर खाल्लेलं आहे सगळ्यांनी. कशी होते मिसळ? बरी होती. ओके. जरा खारट होती. खट्टा मिठा. आणि आता आम्ही निघालोय. आणि आता मी जाताना वाया वजरे मारते. वजरे रोड चाललोय. म्हणजे आम्हाला दोडा मार्ग वाया दोडा मार्ग आहे. तू मॅप लावतो बरं. वाया दोडा मार्ग जातोय आता. सो म्हणजे आता फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे घरी. तर आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करतोय. आणि परत एकदा भेटू परत एक नवीन ब्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला तर तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाच नका. बाय बाय. बाय बाय.